हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 123. येवढेही साकडे जेणे सारुनी एकीकडे, उघडिली कवाडे प्रकाशाची. अर्थात इतकी संकटे असूनही त्या सर्वांना दूर करून आत्मपरब्रह्माने आपल्या परमदिव्य प्रकाशाची द्वारे उघडून दिली. आतापर्यंत माऊलींनी सांगितलेल्या ओव्यांच्या निरूपणावरून एक गोष्ट लक्षात आली असेल की आत्मपरब्रह्माचे दर्शन घेणे, त्याला प्राप्त करणे, त्याची अनुभूती घेणे, त्याचा साक्षात्कारित होणे हे काही सोपे काम नाही. सर्वसामान्य जनांना तर ही अशक्य कोटीतील गोष्ट वाटेल इतके ते आत्मपरब्रह्म दुरापास्त आहे. तथापि हेही इतकेच सत्य आहे की येथील चराचरातील प्रत्येक वस्तू त्याच आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेली असून त्या प्रत्येकात ते आत्मपरब्रह्म स्वतः अंशात्मक निवास करते. या प्रत्येकामधून या विश्वात महाअद्भुत अशी लीला होत असते आणि याचा आस्वाद आत्मपरब्रह्म सजीवाच्या अंतःकरणात वास्तव्य करून साक्षीत्वाने अनुभवित असते. वैश्विक लीला इतकी विविध आणि वैचित्र्यपूर्ण आहे की त्यासाठी त्या आत्मपरब्रह्माने अंशात्मक रूपात 84 लक्ष इतक्या विविध योनी देह धारण केलेले आहेत. प्रत्येक योनीत अनेक देह धारण केलेले आहेत. या सर्वांच्या माध्यमामधून ते आत्मपरब्रह्म या विश्वातील लीला अनुभवित असते. अशा प्रकारे पहिल्या योनी देहापासून शेवटच्या 84 लक्षाव्या मानवी योनी देहापर्यंत विविध प्रकारे वैश्विक लीला अनुभवून झाल्यावर मानवी योनी देहामध्ये अंशात्मा वैश्विक यात्रेचे वर्तुळ पूर्ण करून मुक्त होतो. तथापि या यात्रेत असे हे विविध देह आत्माचरण करत नाहीत. येथील लीला अनुभवण्यासाठी भौतिक वस्तुजगत देहधर्मासाठी वापरावे लागते. त्यावेळी त्यामधील भोगापवर्गता त्या देहांना आणखी उपभोग घ्यायला भुरळ पाडते आणि ते देह तसे करण्यासाठी आत्माचरणाचे विरुद्ध अयोगिक आचरण करतात. यामुळे त्या देहाच्या शक्तीपेक्षा जास्त उपभोगांचे गाठोडे तयार होते आणि असे उपभोग घेणे त्या देही शक्य न झाल्यामुळे ते अतृप्त राहतात. त्यांचे संचित तयार होते. त्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. या पुनर्जन्माने रहाटगाडगे करोडो जन्म झाले तरी समाप्त होत नाही. याचा विपरीत परिणाम म्हणजे येथे भोगापवर्गता, चंगळवात, छानछोकी, मौज मजा बोकाळते. याचा दुष्परिणाम म्हणजे हे असे करणे म्हणजेच जीवन जगणे असा गैरसमज पिढ्यानपिढ्या पसरतो. यामुळे वैश्विक लीला अनुभवण्यासाठी अंशात्म्याला देह साथ देत नाही. तो भोगापवर्गतेकडे आकृष्ट होतो. यामुळे अंशात्म्याची वैश्विक यात्रा पूर्ण होत नाही. तो अमुक्तावस्थेत देहामध्ये जन्मोजन्मी अडकतो. अशा या अंशात्म्याला यामधून मुक्त करणे क्रमप्राप्त असते. यासाठी देहाचे संचित संपणे आवश्यक असते. त्यासाठी ते आत्मपरब्रह्म आपल्याच अंशात्म्याच्या मदतीसाठी पुढाकार घेते. त्याचे ते अति दुर्मिळ महादिव्य परमदर्शन ते मोकळे करते. त्यातील अडचणींवर मात करण्यासाठी ते बंधनांची कवाडे द्वारे उघडते. अर्थात येथे त्यासाठी त्यामधील परमदिव्यता जशीच्या तशी जपली जाते. त्यात जराही किंचितसुद्धा तडजोड केली जात नाही. कारण तसे केले तर ते ब्रह्मांडाला धोकादायक होणारे असते. यास्तव आत्मपरब्रह्म त्याच्याकडे जाण्यासाठी अशी काही द्वारे उघडते की जीवात्म्याला संसारात राहून या भौतिकाचा देहधर्मासाठी उपयोग करून या सृष्टीचा साक्षीत्वाने आस्वाद घेत साक्षात्कारित होऊन ते दिव्य दर्शन घेत मुक्त होता येईल.
आत्मपरब्रह्म म्हणजे महादिव्य परम ऊर्जा आहे. साधक ध्यान लावतात तेव्हा त्यांना बाह्य आकर्षणे नष्ट होतात, ते अंतर्मुख होतात. देहादी इंद्रिये आता अंतस गोष्टींचा शोध घेऊ लागतात. या योगे बाह्य विचार विकार नष्ट होतात, बाह्यभागी मन रिते होते आणि ते जीवात्म्याच्या सेवेला रुजू होते. तेथे यथाकाळी अंशात्म्याची चाहूल लागते, समाधी प्राप्त होते आणि ते दिव्य दर्शन होते. त्या दिव्य प्रकाशाची झलक दर्शन देते. यालाच माऊलींनी येथे उघडिली कवाडे प्रकाशाची असे म्हटले आहे. त्या दिव्यामृतामुळे साधक योगी होतो, त्याचे चालचलन बदलते. तो देहधर्मापुरताच भौतिकात असतो, बाकी तो सदा अंतर्मुख होतो. त्याचे संचित झपाट्याने नष्ट होते, कारण त्या दिव्य ऊर्जेमध्ये त्याचा भौतिकातील स्वरस आटून शुष्क होतो. साधक मुक्तीचा यात्रेकरू होतो. ओवी क्रमांक 124. दृश्याची या सृष्टी दिठीवरी दिठी, उठलिया तळवटी चिन्मात्रची. अर्थात चैतन्याच्या पृष्ठभागावर दृश्याच्या राशीच्या राशी जरी उठल्या तरीही त्याच्या तळाशी तेच ते एकमेव आत्मपरब्रह्म आहे. अशा प्रकारे या ब्रह्मांडामध्ये त्याच्या परिघावर भौतिकाच्या दृश्य जगताच्या विविध आणि वैचित्र्यपूर्ण अशा कितीही राशीच्या राशी जरी निर्माण झाल्या तरीही या सर्वाच्या तळाशी मूलभूत असे एकमेव आत्मपरब्रह्मच आहे. आत्मपरब्रह्मांड वर्तुळाकार आहे. त्याच्या केंद्रबिंदूपाशी त्याचे निर्माण आत्मपरब्रह्मांड आहे. यामुळे आपण देहादी इंद्रियांच्या कच्छेपी लागून जितके बाह्यभागी परिघावर भटकंती करू तितके तितके आपण भौतिकात गटांगळ्या खात भरकटत राहू. यामुळे आपण सुखदुःख यापासून कधीही मुक्त होणार नाही. तथापि जर आपण याच बाह्यभागी असलेल्याचा देह जीवित राहण्यापुरताच उपयोग करून सदा अंतर्मुख राहू तर यथाकाळी आत्मपरब्रह्माचा साक्षात्कार होऊन आपण मुक्त होऊ. सदा आनंदात कैवल्यात जीवन जगून या अद्भुत अशा सृष्टीलीलेचा आस्वाद घेऊ. काय करायचे ते ज्याने त्याने ठरवायचे आहे. हरिओम.